परवा माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 1,00,000 कोटी रुपये दिले. 1,00,000 कोटी रुपये या वर्षाकरता दिले आहेत. या 1,00,000 कोटी मधला संभाजीनगरचा हिस्सा आहे, तो सोयगावचा हिस्सा आहे, तो कन्नडचा हिस्सा आहे, तो सिल्लोडचा हिस्सा आहे. आमचा त्र्यंबक निवडून आल्यानंतर आमचे अतुल सावेजी, भागवत कराडजी या कन्नड तालुक्याच्या, सोयगाव तालुक्याच्या विकासाकरता जो मोदी सरकारने पैसे दिले आहे त्या पैशाकरता या भागात आणण्याकरता ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आज मी महसूल मंत्री आहे. मला देवेंद्रजींनी महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचं जतन करणारा मंत्री, तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मान्य देवेंद्रजीकडे गृह खाता आहे, पण माझ्याकडे महसूल आहे. महसूल म्हणजे तुमच्या 14 कोटी जनतेचे मालमत्तेचं रक्षण करणे. आज आम्ही हा विचार केला की आमच्या खात्याने हा विचार केला, देवेंद्र फडणवीस सरकारने मान्यता दिली, देवेंद्रजींनी मान्यता दिली. आम्ही हा विचार करतो आहे, या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आम्ही आणली आहे. शेताची मोजणी मोफत, शेताचा पोलीस बंदोबस्त, शेतामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण शेत रस्ता मोकळा करणे, कमीत कमी 12 फुटाचा रस्ता करणे, 90% शेतकऱ्यांनी परवानगी दिली, रस्ता बांधण करणे, या ठिकाणी संपूर्ण रस्ते खुले करणे. 1911-12च्या नकाशामध्ये आहे, 83-84च्या नकाशामध्ये आहे. सर्व नकाशे खुले करणे, नकाशाला नंबर देणे, संपूर्ण शेत रस्ते चांगले करून देणे आणि या शेत रस्त्याच्या बांधकामाकरता 15 लाख रुपये प्रति किलोमीटर, 15 लाख रुपये प्रति किलोमीटर रस्ते येणे. त्र्यंबक, काळजी करू नको. कुठं आहे? तिकडे आहे. सुरेश मनकर, बस तू चिंता नको. या सर्कलमध्ये जेवढे शेतरस्ते आहेत, या शेतरस्त्याची यादी माझ्याकडे घेऊन ये. मी संपूर्ण शेतरस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये, मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मी करून देईन. शेतरस्त्याचा मंत्री मी आहे. मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजना. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आहे. गावागावातले रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये. माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. त्याचे मोठे रस्ते मोदीजी करतील आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सिल्लोड तालुक्याचे सर्व हायवे रस्ते करण्याचा निर्णय आपण केला आहे. बंधू भगिनींनो, आम्ही हा विचार केला आहे. मी महसूल मंत्री म्हणून जेव्हा मी महसूल मंत्री पदाची जबाबदारी घेतली, या महाराष्ट्रामध्ये 60 लाख परिवार आहेत. सोयगाव तालुक्यात, सिल्लोड तालुक्यात असे परिवार आहेत की 15/10/2024 पूर्वी ज्यानं घरं बांधले, 1000 फुटाचा तुकडा, 1500 फुटाचा तुकडा, 2000 फुटाचा तुकडा झाला, पण हा तुकडा पाडला. पण राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा आहे, त्यामुळे तुकडा पाडता येत नाही. 10,000 फुटाच्या खाली तुकडा पाडता येत नाही, कायदा आहे. पण आपल्या सरकारने विचार केला की ज्या गरीब माणसानं भारतीय जनता पार्टीला मत दिलेलं आहे, आमच्या महायुतीला मत दिलं आहे, त्याचे घरं कायदेशीर करून दिले पाहिजे. आम्ही तुकडेबंदी कायदा हटवला. आता तुकडेबंदी कायदा हटलाय. या महाराष्ट्रामध्ये सिल्लोडमध्ये, त्र्यंबकजी तुमच्या मतदारसंघामध्ये, सिल्लोड तालुक्यामध्ये जेवढे गरीब माणसांनी घरं बांधले असतील 15/10/2024 पूर्वी, सुरेश 15/10/2024 डेट आहे. 15/10/2024 पूर्वी ज्यांनी जिथं घर बांधलं असेल त्या घरांना कायदेशीर करण्याचा, मालकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यांचा मालकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि एवढंच नाही तर सुरेश बनकरजी, या सिल्लोड तालुक्यामध्ये सरकारी जागेवर राहणारे, गायरान जागेवर राहणारे गरीब माणसं आहेत. आज बंजारा समाज असेल, वडार समाज असेल, जो समाज त्या गायरान जमिनीवर आणि त्या ठिकाणी सरकारी जमिनीवर राहतो, त्या सर्वांना त्यांचे पट्टे देणे, त्याची मालकी देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, आपल्या सरकारची आहे. आणि एवढंच नाही तर आता 1,00,000 घरं माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घरं दिले आहेत. 30 लाखापैकी 1,00,000 घरं माननीय अतुल सावेंनी संभाजीनगर करता आणले. आता या 1,00,000 घरामधले त्र्यंबक जेवढे घरं मागाल तेवढे घरं आम्ही तुम्हाला आणून देऊ. या तालुक्यामध्ये ज्याचं टिनाचं घर आहे, कवेलूचं घर आहे, टिनाचं घर, कवेलूचं घर, 2 घर तरी सिमेंट कॉन्क्रीटचे करून दिले पाहिजे, 2 रूम तरी सिमेंट कॉन्क्रीटचे करून दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री योजनेमध्ये 30 लाख घरं दिले, 2 रूम सिमेंट कॉन्क्रीटच्या करून द्यायच्या. टिनाचं कवेलूचं घर नको आहे. टिना कवेलूचं घर
सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात बदलून द्यायचा आहे. आणि या घरांना अतुलजी आपल्या सरकारने महसूल मंत्री म्हणून मोफत रेती देण्याचा निर्णय मी घेतलाय. मोफत रेती देण्याचा निर्णय मी घेतला. यानंतर घराच्या बांधकामाला रेतीचे पैसे लागणार नाही. खाजगी घर बांधायचं असेल, खाजगी घर बांधायचं असेल तर फक्त 600 रुपये लागेल. पण सरकारी घर बांधायचं असेल तर 1 रुपया सरकार घेणार नाही. आणि एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना दिली आहे. 1 कोटी सूर्यघर लावायचे. 1 कोटी सूर्यघर. त्र्यंबक निवडून आल्यानंतर, बनकर निवडून आल्यानंतर या तालुक्यातल्या गरीब माणसाची यादी तयार करा. 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक. या ठिकाणी बसलेल्या माझ्या बहिणी जे भाऊ आहे 70% लोक बसणार आहे. 70% लोक बसतात. 70% लोक बसतात. तुमच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर लावून देणार आहे. मान्य अतुल सावेचे मंत्री आहेत, यांच्या अधिकारामध्ये आहेत. त्र्यंबक सुरेशजी, तुम्ही जेवढ्या घरावर सूर्यघर लावायची यादी तयार करा. तुमच्या घरावर सरकारच्या माध्यमातून सूर्यघर आम्ही लावणार आहे. आणि हे सूर्यघर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. 7 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आहे. 1000, 2000, 3000 सूर्यघर जेवढे पाहिजे तेवढे सूर्यघर लावून देण्याचा निर्णय सरकार करणार आहे. आता आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. आज तुमच्या घरी जे वीज येतं ती 8 रुपये युनिटचा रेट आहे. 4 वर्षानंतर 2029 मध्ये जेव्हा आम्ही मत मागायला येऊ तेव्हा 12 रुपये रेट राहणार आहे. कोळशावरची वीज 12 रुपये रेटनी येते. आमच्या नागपूरमध्ये वीज तयार होते, चंद्रपूरमध्ये वीज तयार होते. माझ्या गावात तर 3000 मेगावॉटचा पॉवर स्टेशन आहे कोराडीमध्ये. तुमच्या घरी वीज येते माझ्या घरून, माझ्या गावावरनं, पण ही वीज 12 रुपये रेट राहणार आहे 2029 मध्ये. कोळशाचे रेट वाढले का विजेचे रेट वाढेल, पण 12 रुपये रेटची वीज सोयगाव सिल्लोड तालुक्याच्या गरीब माणसाला परवडणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. सूर्यप्रकाशावर 2 रुपये 80 पैशामध्ये वीज तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैशामध्ये. आणि तुमच्या घरी आम्ही 5 रुपये 80 पैशामध्ये वीज देणार आहे. 12 रुपयाची वीज 5 रुपये 80 पैशामध्ये देणार आहे. हे कमळाचं मत, विकासाचं मत आहे. बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आम्ही नक्षा योजना आणतोय. अतुलजी, या नक्षा योजनेमध्ये आपल्या गावावरनं, घरावरनं आम्ही ड्रोन सर्वे करणार आहे. हा ड्रोन सर्वे करून जसं जनगणना होणार आहे, जनतेची मोजणी होणार आहे, तशी आम्ही घराची मोजणी करण्याचा निर्णय केला आहे. सरकारने आतापर्यंत कधीच मोजणी केली नाही. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमचा प्लॉट किती, तुमचं घर किती, आमचं सरकार मोजून देणार आहे. स्वामित्व योजना नक्षा योजनेमध्ये तुमच्या घराचं मोजमाप करून, तुमच्या घराची सनद तयार करून, तुमच्या घराची सीटीएस तयार करून, तुमच्या घराची जमाबंदी करून, तुमच्या घराचा नक्षा तयार करून तुमच्या मोबाईलवर, तुमच्या गुगलवर, तुमच्या आयक्लाउडवर 500 वर्षानंतरही तुमचा नातू पाहिल माझ्या वडिलाची, माझ्या पंजोबाची प्रॉपर्टी कुठं आहे, त्याच्या मोबाईलवर त्याची प्रॉपर्टी त्याला दिसली पाहिजे, त्याचं शेत दिसलं पाहिजे. अशी नक्षा स्कीम आम्ही आणतोय. नक्षा योजना 7 तारखेची निवडणूक ही नक्षा योजनेची आहे. आमचा त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन नक्षा योजना करणार आहे. त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला स्वामित्व देणार आहे. त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येक घरांना पट्टा वाटप करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देणार आहे. 114 योजनाची निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेची आहे. मुख्यमंत्री पंचायत राज योजना, जनसुविधा नागरी सुविधा योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती नवबद्ध जातीच्या विकासाची योजना, प्रधानमंत्री रमाई शबरी आवास योजना, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती योजना, माझी वसुंधरा योजना, आदर्श ग्राम योजना, अल्पसंख्याक विकासाची योजना 25-15च्या माध्यमातून, माननीय मंत्री जयकुमार गोरेच्या माध्यमातून येणारी योजना, महाज्योतीच्या माध्यमातून अतुल सावेची योजना, महसूल खात्याच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळेंच्या योजना, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 44 योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, घरोघरी पाणी देण्याकरता जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशन, शालेय पोषण आहाराची नवीन योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ विकास योजना.
संत महंत बसल्या यात्रास्थळ विकास योजना, या ठिकाणी प्रत्येक यात्रास्थळाचा विकास केला पाहिजे. ज्या ठिकाणी लोक देव देश धर्म कार्याकरता जातात, अहिल्यादेवी होळकरजीच्या नावानं आम्ही ही योजना तयार करतोय. 124 योजनाची निवडणूक आहे. मी एवढ्या योजना वाचून दाखवणार नाही, पण बंधूंनो 7 तारखेची निवडणूक या माणसाकरता नाही आहे, विकसित सिल्लोड करता आहे. विकसित सिल्लोड करता 4 चाकाची विकासाची गाडी आहे. विकासाची गाडी किती चाकाची आहे बहिणींनो? किती चाकाची आहे गाडी? विकासाची गाडी 4 चाकाची आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 55 योजनेचा आहे. दुसरं चाक देवेंद्र फडणवीसांच्या 44 योजनाचा आहे. तिसरं चाक आमच्या डॉक्टर भागवत कराडांच्या योजनेचा आहे आणि चौथं चाक आमच्या अतुल सावेंच्या योजनेचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी आहे. विकासाचे 4 चाक आहे. 7 तारखेला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? सांगा, कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर? कोण राहणार आहे? त्या जोरात सांगा. तुम्ही जोरात सांगणार नाही तर मी एवढा दूर येऊन फायदा का? त्र्यंबक इकडे, त्र्यंबक राहणार आहे आपला या सर्कलच्या विकासाची गाडी. कुठलं सर्कल आहे? अंबाई सर्कलचा. समोर आहे चांगला, एकदम जोरदार माणूस आहे. बराडी सर्कलच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राधाकृष्ण काकडेजी आहे का? कुठे आहे राधाकृष्ण? राधाकृष्ण नाही आहे. उंडणगावचं सचिन वाघ या इकडे. सचिन. घाट नांद्रा श्रुती गरुड या वडील आले आहेत. बाकी सर्व उमेदवार या समोर. अतुलजी तुम्ही मधात उभे राहा. भागवत कराड तुम्ही उभे राहा. बनकर तुम्ही उभे राहा. शिरसाट सुभाष उभे राहा. बघा 124 योजनाची गाडी आहे. किती योजनाची गाडी आहे? आणि 4 चाक सांगितले मी तुम्हाला. एक चाक मोदीच्या योजनेचं, दुसरं चाक देवेंद्रजीचा सरकार, तिसरं चाक अतुल सावे, चौथं चाक डॉक्टर कराड. आणि ड्रायव्हर कोण राहणार आहे? ड्रायव्हर राहणार आहे पक्का. वा, ट्रिपल गेअर टाकल का? बंधू भगिनींनो, आपण दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं असाल. केलं का नाही लक्ष्मीपूजन दीपावलीत? दीपावलीत लक्ष्मीपूजन झाली का नाही? दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं की नाही? आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या मुलाबाळासोबत, आपल्या नातवंडांसोबत जेव्हा लक्ष्मीपूजन केलं तेव्हा आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? मग हा विचार करा. तुम्ही जेव्हा आपल्या परिवारासोबत, जेव्हा तुम्ही आपल्या परिवाराची समृद्धी आणणारे, आपल्या मुलाबाळाला समृद्ध ठेवणारे, आपल्या सर्वांना समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी दीपावलीमध्ये कमळावर होती, तर सोयगावच्या सिल्लोडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? जरा जोरात सांगा, कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे. बंधू भगिनींनो, मी आलो एवढा दूरनं, चाललो आपल्या गावाला, पण जाण्यापूर्वी एक काम तुम्हाला सांगतो. आम्ही तुमच्या 124 योजना करणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा योजना करणार आहे. सूर्यघर लावून देणार आहे. घरकुल देणार आहे. पट्टा देणार आहे. सारच करून देणार आहे. 124 योजना करणार आहे. आमचा त्या ठिकाणी त्र्यंबक सर्व योजना करून देईल. तुम्ही यांना मताचं कर्ज द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान म्हटलं आहे. 7 तारखेला मतदान आहे. पण मताचं दान जरी तुम्ही दिलं, आम्ही तुमच्या मताचं कर्ज मागतोय. तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही त्र्यंबकला या सर्व लोकांना मताचं कर्ज द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी भागवत कराडजी, अतुल सावेजी, आम्ही सर्व लोक जमानतदार आहोत. देवेंद्र फडणवीसजी, मोदीजी, आम्ही सर्व जमानतदार आहोत. त्र्यंबकची जमानत घेण्याकरता आम्ही आलो आहे. अतुल सावे आले आहेत, मी आलो आहे, भागवत कराडजी आहे. मान्य देवेंद्रजींनी सांगितलंय, मोदीजींनी या ठिकाणी योजना दिल्या आहे. आम्ही यांचे जमानतदार आहोत. आमची जमानत चालते की नाही चालत? अरे आमची जमानत चालते की नाही चालत? मजबूत जमानत आहे, मजबूत, प्रचंड मजबूतीने त्र्यंबकच्या पाठीशी राहू. प्रत्येक मजबूतीने 124 योजना आम्ही आणू. बंधू भगिनींनो, मग मी तुम्हाला एक गोष्ट मागायला आलो आहे. तुम्ही 124 योजना मी घेऊन चाललो, अतुल सावे देऊन चालले, त्र्यंबकला 124 योजना देऊ. पण तुम्ही आमचं एक काम कराल का? सांगा जरा, इमानदारी सांगा, एक काम कराल का?
खरंच सांगा, एक काम कराल का माझं? मी सांगितलं एक काम कराल का? अतुल सावेंनी सांगितलेलं एक काम कराल का? डॉक्टर करांनी सांगितलेलं एक काम कराल का? सांगू काम? पहा बरं, नाही नका म्हणू. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. आणि आज इथनं जाताना तुमच्या परिवाराने आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? किती परिवार? मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा, योजना लक्षात ठेवा, मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. तुम्हाला मी एक काम देऊन चाललो आहे. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार आजपासून 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. त्यांना सांगा की त्र्यंबकची निवडणूक 124 यौंदाची आहे. कोणतरी एक दिवसाकरता येईल, तुम्हाला आमिष दाखवतील, आमिषाला बळी पडू नका. 1000 रुपयामध्ये 1 दिवसाचा भाजीपाला होईल, पण 5 वर्षाचं नुकसान होईल. 5 वर्षाचं नुकसान होईल. कुणाच्या आमिषामध्ये येऊ नका. 2 पैसे हे फक्त 2 दिवस पुरेल, पण 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. एक कमळाची बटन विकासाची आहे. आणि म्हणून तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, मला वादा पक्का करा तुम्ही, तुमच्या परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. आता कोण कोण 10 परिवार सांभाळून ठेवेल जरा तुम्ही दोनही हात वर करून सांगा मला. ज्याचे हात वर नाही, मी असं समजेन त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही. ज्यांचे हात खाली आहे त्यांना समजेन तुमचं जमत नाही आजूबाजूच्या लोकांशी. सर्वांच्या हात वर आहे. 10 परिवार सांभाळून ठेवाल. 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळाल. संकल्प कराल. संकल्प कराल. आणि 7 तारखेला झोपून उठल्यावर हे 10 परिवार घेऊन कुठं जाल? कुठं जाल तुम्ही? नागपूरला येता का? हो त्र्यंबक, सुरेश भाऊ, निवडणूक झाल्यावर नागपूरला घेऊन या सर्वांना. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. संत महात्म्याला घेऊन या. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. कोराडीला महालक्ष्मी आहे. नागपूरमध्ये देवेंद्रजी, मी, नितीनजी. 151 फूट हनुमानजी होत आहे. 171 फूट हनुमानजी येत आहे. 171 फूटचे हनुमानजी. 171 फूटचे हनुमानजी होत आहे. 7 तारखेनंतर तुम्हाला बनकरजी घेऊन येतील. त्र्यंबक घेऊन याल का नाही? काही भाऊ घेऊन याल का नाही यांना? 7 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि एवढा जोराने कमळाचे बटन दाबा. फक्त बटन तुडू नका. ना त्र्यंबक म्हणाल बावनकुळे कशाला आले माझी बटन. इतक्या जोराने बटन दाबा. 9 तारखेला जेव्हा निकाल निघेल, एवढे कमाड, एवढे कमाड, एवढे कमाड, एवढे कमाड सिल्लोड तालुक्यातून निघाले पाहिजे. त्या पुढच्या 5 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये. एवढे कमाड, एवढे कमाड. तुम्ही कमळाला मतदान करा. पुढचे 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, मान्य देवेंद्रजी, आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी राहू आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच वचन देण्याकरता मी आलो आहे. मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तुम्हाला निरोप दिला आहे की कमळ चिन्हाची बटन दाबून विजयी करा. नितीन गडकरीजींनी विनंती केली आहे. आम्ही सर्व लोक आम्ही या ठिकाणी त्र्यंबकच्या मागे उभे आहे. मग विजयाचा संकल्प करायचा. तिकडे मागे उभे भाऊ, विजयाचा संकल्प करायचा. दोन्ही हात वर करून मागे उभे असलेले सर्व भाऊ विजयाचा संकल्प करू द्या. हात उंच करून मुठा ओढून विजयाचा संकल्प, 10 घरांचा संकल्प करूया. 10 घराचा संकल्प. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कृपया कुणीही समोर उठायचं नाहीये. साहेबांची जाण्यासाठी समोरच व्यवस्था आहे. समोर कोणीच उठू नये. या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी अंबईगणाच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. माननीय श्री बावनकुळे साहेब यांनी दिलेला विश्वास या ठिकाणी नक्की सार्थ होईल आणि ही निवडणूक नक्की आपण जिंकू असा विश्वास या ठिकाणी नामदार बावनकुळे साहेब, अतुल साहेब यांना देतो.